थँक्यू डीजे. मॅच ऑन केली जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. दिनेश आणि नयन ही जोडी आपण बघतोय. गोलंदाजचे मार्गवर कमलेश पाटील पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. शतरक्षकाची व्यूहरचना लॉंग ऑन आणि मिड विकेटमध्ये डीपमध्ये शतरक्षक आपण बघतोय. एक शॉट थर्ड मॅन, त्यानंतर शॉट पॉईंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट कव्हर, लॉंग ऑफ, शॉट स्क्वेअर लेग आणि शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक बघतोय. पहिलाच बॉल फेस केला गेला होता नयन याच्याकडून. पहिल्याच बॉलवरती सिंगल इथे पूर्ण करतायत. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा श्री गणेश होत आहे. नेक्स्ट बॉल कमलेश पाटील यांचा. पहिल्या बॉलमध्ये सिंगल आले. दुसरा बॉल इथे पाहायला मिळेल. कमलेश पाटील गोलंदाजी मार्गावर आहेत. फटका खेळला आहे. शॉट लॉंग ऑफच्या डोक्यावर, मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळला गेला आहे. अगदी आपण पाहिला तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत. दुसऱ्या बॉलवरती मिळत आहे 2 धावा. संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पहिल्या 2 बॉलमध्ये. पॉवर प्लेचा षटक आहे. अटॅकिंग बॅटिंग करावं लागेल. आक्रमण करावं लागेल या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कल्पेश कोहली याला आपण बघतोय. त्यानंतर शतरक्षणामध्ये थोडासा बदल केला गेला आहे. जो पॉईंट डीपमध्ये होता तो आतमध्ये घेतला गेला आहे आणि मिड ऑफचा खेळाडू लॉंग ऑफमध्ये आणला गेला आहे. आता एक चेंडू चांगला हाताळला जात आहे. चतुराई कमलेश पाटील यांची आहे. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन कमलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. अगदी ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून त्यांना ओळखलं जातं आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि ती गोलंदाजी आता मात्र यावेळी या मैदानामध्ये कोण आहे? देवेंद्र पाटील. रिक्षा संघटना संघाचे कर्ते धरते म्हणून त्यांना म्हटलं जातं आहे. मेहनती खूप आहे ते सर्व खेळाडू. कारण बाकीच्या दिवशी रिक्षा चालवणं आणि विदाऊट प्रॅक्टिस मला वाटतं स्पर्धेमध्ये खेळतात यातील भरपूरसे खेळाडू. रिक्षा संघटनाचा एकच असा खेळाडू आहे की रोज प्रॅक्टिसमध्ये असतो आणि तो म्हणजे जयेश. आणि त्याला तुम्ही बाहेर ठेवलं आहे. राईला काय जबरदस्त बॅटिंग केली होती जयेश याने. आणि जेली मला वाटतं काहीतरी पकडले होते. पहा तुम्ही तुमचा हुकमे एक्का बाहेर ठेवला आहे रिक्षा संघटना. तुम्ही काही सांगा मात्र जयेशला बाहेर बसवलं. हो फटका बसला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलात तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये सुंदर शेल्टी पडला आहे. आणि इथे मात्र हे पहिला घडी नयन हा इथे बाद होतोय. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये क्रमांक 3 वरती हरीश या फलंदाजाला पाठवलं गेलं आहे. कमलेश यांना आपण बघतोय गोलंदाजी मार्गावर पहिला षटक पॉवर प्लेचा हाताळत असताना. पहिल्या
5 बॉलमध्ये धावा खर्च केले 6. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताला जाईल. हरीश न्यू बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हो शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये कॅच होता. क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर कल्पेश कोहली कॅच सोडतोय. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं आहे, कारण कॅच सोडाल तर तो फलंदाज त्या गोलंदाजांवरती आणि त्या संघावरती अगदी पूर्णपणे हावी होतो. आणि आपण भरपूर वेळा असं बघितलं आहे की कॅच सोडल्यानंतर त्या फलंदाजाने मोठमोठ्या धावाही पटकावल्यात. प्रात्यक्षिक एक छोटंसं उदाहरण जर तुम्ही घेतलात तर भारताचा हिटमॅनला पहा तुम्ही. वैयक्तिक 3 धावांवरती पहिला जीवनदान मिळाला होता आणि त्यानंतर त्याच खेळाडूने एक विश्व रेकॉर्ड आपल्या नावावरती केला 200 धावांचा. म्हणजे कॅच सोडणं किती चुकीचं आहे या क्रिकेटमध्ये हे नक्कीच तुम्ही पाहू शकता. आणि नक्कीच हरीशला तुम्ही जीवनदान दिला. येत्या काही बॉलमध्ये हरीश आक्रमक रूप धारण करेल काय यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. पहिला पॉवर प्लेचा षटक संपला आहे आणि धावफलकावरती 7 वरती पाहायला मिळतो आहे. टायमर ऑन आहे, लक्षात घ्या रिक्षा संघटना. 4 षटकं ही 20 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहेत. दिनेश कमलेश भाऊ टायमावरती लक्ष द्यायचं, अन्यथा 5व्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. नो एक्च्यूज. त्यानंतर कुठलाही उत्तर किंवा कुठलाही प्रश्न तुमचा आम्ही ऐकणार नाही आहोत. आज अंतिम दिवस आहे, मेगा फायनल डे आहे. फायनलचा सामना अगदी चांगल्या रीतीने पूर्ण व्हावा ही आयोजकांची अपेक्षा आहे. बक्षीस समारंभ अगदी उजेडामध्ये व्हावा ही आयोजकांची अपेक्षा आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गवर गोलंदाज जयेश याला आपण बघतोय. पहिल्या बॉलवरती हरीश 2 धावा इथे पूर्ण करतोय. 2 धाब्याने धावफलक जर आपण पाहिला तर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 9 धावा. नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल. हो यावेळी अंपायर डिसिजन काय येत आहे. एस इज अ वाईट बॉल. अवांतर धाब्याने धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलकावरती धावा पाहायला गेलात तर धावफलक पाहायला मिळतोय धावफलकावरती 10 या आकड्यावरती. पहिली बॅटिंग करते. टॉस हरला होता जानकाई मुर्दा संघाने. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं होतं रिक्षा संघटना या संघाने. आणि बॅटिंग करत असताना सेकंड ओव्हरमध्ये 10 धावा. रिव्हर्स स्वीप केला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल पूर्ण करत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा या बॉलवरती. काय फटका रिव्हर्स स्वीपमध्ये पाहायला मिळते. 4 साईडून खेळण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. हरीश याला आपण बघतोय. जानकाई मुर्दा संघ आपण बघतोय बॅटिंग करत असताना. गाडी कोणी मध्ये लावू नये मैदानामध्ये, लक्षात घ्या. आणि मॅच चालू असताना कोणी बाईक पार करायची नाही आहे, जेणेकरून खेळाडू धावताना त्याला दुखापत होऊ नये यासाठी चौकार येतोय. अजून एक फटका चांगला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओहो विकेटचा पतन आहे का.
इथे फलंदाज बाद होईल. दिनेशला परतावा लागतंय. थँक्यू डीजे. दुसरी धाव घेत असताना गडी इथे बाद होतोय. पहिला कोण होता? अरे तो पोचलाच नाही, तो पोचलाच नाही, मागे बघतो त्या गावा धाव फलकावरती 17 पाहायला मिळत आहेत. हो हो फटका मारलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये कमलेश पाटील सुंदर जल टिपलाय आणि इथे फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. सेकंड ओव्हरमधील अंतिम बॉल बाकी आहे. जयेश या गोलंदाजाला पण बघतोय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये अतुल. अगदी डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक अप्रतिम पाहायला मिळालं. 2 षटकांचा काही संपलाय आणि 2 षटकांमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम जानकाई मुर्दा संघाचा धावफलक 8.50च्या सरासरीने 17 धावा. हॅलो हॅलो. आपल्यामध्ये एक आणखीन व्यक्तिमत्व दाखल झालेलं आहे. स्टीफन पाटील यांचंही आम्ही आमच्या उत्तम बॉईज लेजंड क्रिकेट क्लबमार्फत येथे स्वागत करतोय. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकामध्ये तब्बल धावा झालेल्या आहेत त्या 17. कालचे सामने बघितले, अतिशय चांगले सामने होते. दरम्यान तिसऱ्या षटकासाठी दिनेश राईट मुहूर्त विकेट मारा करतील. फलंदाज असतील स्ट्राईकवर हरीश. हो चांगलासा चेंडू ऑफस्टम्पच्या दिशेने चेंडू टोलून काढलेला आहे, परंतु आउटफील्ड फास्ट असल्या कारणास्तव हा चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी. दरम्यान पुढचा चेंडू दिनेश यांचा फुलटास प्रकारचा चेंडू परत एकदा ऑफस्टम्पच्या दिशेने चेंडू टोलून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हा चेंडू जर हातातून निसटला असता तर परत एकदा सीमारेषे पलीकडे गेला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संघ पोहोचतो एकंदरीत 22 या धावसंख्येवर. डीप पॉईंटच्या दिशेने मागे मारलेला चौकार होता. परत एकदा दिनेश फुलटास प्रकारचा चेंडू परत एकदा त्या दिशेने तिसराही फटका मारलेला आहे. 2 धावेची शक्यता, परंतु चांगलंसं क्षेत्ररक्षक. आणि तिथे जर बघितलं
तर 3 चेंडू फुलटास होते. एक चेंडूवर त्यांना चौकार भेटलेला होता, तर 2 चेंडूवर 2 एकेरी धावा भेटलेल्या आहेत. संघ पोहोचतोय हा 23 धावसंख्येवर. परत एकदा छोटा प्रकारचा चेंडू, गलीच्या दिशेने चेंडू टोलून काढलेला आहे. एक धाव पूर्ण होत आहे, मात्र फलंदाज धावत आहेत. दुसरी देखील धाव आरामामध्ये पूर्ण करत असताना दिसत आहे. धावसंख्या होत आहे ते 25. कुठेतरी चांगलीशी फलंदाजी आता मात्र चाललेली आहे. झणकाई मुर्दा संघाची. परत एकदा दिनेश. धावण्यास सुरुवात. चांगलासा चेंडू म्हणावा लागेल. चेंडू पायावर आदळलेला आहे. लेग स्टंपच्या दिशेने चेंडू गेलेला होता, मात्र 2 धावा काही रोखू शकलेल्या नाहीत. अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि संघ पोहोचतोय हा 27 या धावसंख्येवर. बॅटला लागलेला होता. ओके. फाईन लगच्या दिशेने चेंडू थोडासा कट केलेला होता. तर दिनेश परत एकदा. हा मात्र परत एकदा वारंवार ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न दिनेश यांचा, आणि ह्याही चेंडूवर एकच धाव दिलेली आहे. 1 षटक पूर्ण झालेले आहेत आणि तब्बल 3 षटकामध्ये 28 धावा पूर्ण झालेल्या आहेत. त्या जानकाई मुर्दा संघाच्या. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. पाणी द्यायचं आहे. पाणी घेऊन जा प्लीज. परत एकदा काल मी अनाउन्समेंट केलेली होती आणि अनेक लोकांचे आभार मानलेले होते. आज देखील परत आपल्यामध्ये अनेक पाहुणे मंडळी उपस्थित आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतोय. तसेच विशेषरित्या सिल्वेस्टर मेंडोसा, हॅरल बोर्जेस साहेब, मॅल्कम बोर्जेस साहेब, थॉमस ग्रेशियस, एडवर्ड गोन्साल्विस, युडिना रिसॉर्टचे मालक, मॅक्सी नुनिस, ऑस्कर ग्रेशियस, जेम्सी नुनिस, बन्नट नुनिस, सुनील नुनिस, नेल्सन मुनिस, पोलीस पाटील, राकेश दालमेत, सिसिलिया बावीगर, माजी नगरसेवक संजोग चव्हाण, बीर गार्डनचे मालक, ओम प्रकाश गुप्ता, भूपेश राणा, शंकर जाना, उमेश रामपाल समाजसेवक आहेत, राजेश सांबऱ्या, रॉकविना बोट, JSW सिमेंट, सचिन म्हात्रे, प्रकाश कोहली, शॉन कोलासो आपले नगरसेवक, शर्मिला गोंडोली नगरसेविका, स्टीवन आंबो, सॅनियो फुलतो, लियाकत शेख आणि संजय कॉपरेटिव्ह पतसंस्था, पद्मावती ज्वेलर्स, बेनहर इंजिनियर वर्क्स, ऑस्टिन खुंबल, फ्रँकी बंगा, दिलीप रॉड्रिक्स, सुनील पाटील, टेरी टप्पा, विल्यम गोविंद, पोलीस पाटील, जॉर्जी गोविंद माजी नगरसेवक, हेलन जॉर्जी गोविंद माजी नगरसेविका, विन्सन ब्रिगांजा, स्टीफन पाटील, जोझफ कोक्या, कॅसलिन घावट्या, डेनिस नोन, गॉडफ्री बांड्या, रेनॉल्ड ढोकालकर, या सर्वांचे आम्ही आमच्या उत्तम बॉईज लेजंड क्रिकेट क्लबमार्फत मनापासून आभार मानतोय आणि धन्यवाद देतोय त्यांना. चला परत एकदा आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. 3 षटकं पूर्ण झाली आहेत. 3 षटकामध्ये तब्बल धावा झालेल्या होत्या त्या 28. आता मागची 2 षटकं शिल्लक आहेत. त्या 2 षटकामध्ये जवळजवळ जर बघितलं तर मी म्हणतोय की 25 धावा तरी जानकाई मुर्दा संघाने काढल्या पाहिजे, कारण 55 ते 60 दरम्यानचं जे टार्गेट आहे ते सुटेबल आहे. अमित चौथं षटक घेऊन येतील. शतरक्षण काहीसं फैलावलेलं आहे. शतरक्षणामध्ये वारंवार बदल होत असताना दिसत आहेत. आपण जर बघितलं थर्ड मॅनला, डीप पॉईंटला, डीप कवरमध्ये अनेक असे शतरक्षक उभे आहेत. कालपासून जर बघितलं तर त्याच झोनमध्ये फटके खेळले गेले आणि अनेक अशा धावाची लयलूट फलंदाजाने केलेली होती. परत एकदा अमित, स्लोअर प्रकारचा चेंडू, हा मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय की बॅट्समनच्या बॅटला चाटून गेलेला चेंडू, त्याचं उत्तर आताच कळेल. परंतु 2 धावा मात्र ह्या काही रोखू शकलेल्या नाहीत. येस, पंच लेग बाईचा इशारा दिलेला आहे. पंच पायाला चाटून गेलेला आहे चेंडू आणि
फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलेला होता. 2 धावा काही मात्र रोखू शकलेल्या नाहीत. अशा प्रकारे संघ पोहोचतो आहे 30 या धावसंख्येवर. चौथं षटक प्रगतीवर आहे. ओके, थोडासा वेग ते आलेला आहे. तरी भाईंदर मास्टर्स कर्णधाराला विनंती आहे की आमच्या समालोचन कक्षामध्ये नाणाफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. तरी सर्वांना विनंती आहे, जे जे संघ आज इथे उपस्थित आहेत, जे या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आणि खेळणार आहेत, सर्वांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतोय. आपलं जेवण रेडी आहे, तर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. परत एकदा अमित सामन्याला सुरुवात. परत एकदा कव्हरमध्ये चेंडू गेलेला आहे, परंतु मिसफिल्डिंग झालेली आहे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याची शक्यता. 2 धावा मात्र काढलेल्या आहेत. कुठे जी गाडी हळूहळू चाललेली होती जानकाई संघाची, ती पुढे चाललेली आहे. 32 धावा झालेल्या आहेत. अमित 2 चेंडू अमित यांनी टाकलेले आहेत. 2 चेंडूवर 4 धावा खर्च केलेल्या आहेत. हा मात्र चेंडू केलेला हुक लॉंग लेगच्या दिशेने सरळ जातोय सिस्टरच्या कंपाऊंड मध्ये. 6 धावांसाठी इट इज अ बिग 6. धन्यवाद धन्यवाद डीजे. परत एकदा विनंती आहे, सामना चालू असताना कुणीही गाडी घेऊन मधून जाऊ नका प्लीज मित्रांनो. मास्टरचे खिलाडी आहेत, एकाला दुखापत झाली तर जास्त होईल. आयोजकामार्फत विनंती आहे तुम्हाला. हा मात्र षटकार हरीश यांच्या बॅटीमधून निघालेला होता. धावसंख्या पोचलेल्या 38 धावसंख्येवर चेंडू द्यायचा आहे. अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल हरीश यांना. परत एकदा अमित हुक केलेला चेंडू परत जातोय जातोय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी. त्या बांबूच्या त्या साईडवरून गेलात तर 2 आहेत. हा मधून असेल तर 6 आहेत, फक्त त्या साईडवरून गेला. ओके, 2 धावासाठी हरीश हे थोडेसे स्क्वेअरला खेळलेले आहेत. फटका चेंडू चेंडू घ्या. हा पण ठेवून घ्या पंच, गरज पडली तर वापरा. हरीश यांनी आता आपली बॅट उगारलेली आहे आणि संघ पोचतोय 40 तब्बल धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत अमित यांच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. येणारे स्लॉग ओव्हरचं षटक बाकी आहे. 8 चेंडूंचा बाकी सामना आहे आणि जानकाई मुर्दा या संघामार्फत हरीश हे आतापर्यंत चांगलीशी फलंदाजी करत असताना दिसत आहेत. थोडासा फटका फिरला, नाहीतर हा देखील षटकार गेला असता, परंतु चांगलासा फटका म्हणावा लागेल हरीश यांचा. दरम्यान राईट मोर द विकेट. परत एकदा हरीश सफल झालेले आहेत. हा मात्र चेंडू मध्ये क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरी धाव देखील बघता बघता केलेली आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा अमित यांच्या आलेल्याच आहेत आणि एका चेंडूवर मोठा फटका आलेला आहे. शेवटचा चेंडू अमित यांचा. संघ पोहोचतोय हा 42 धावसंख्येवर. जानकाई मुर्दा संघ. जरी गरमी असली तरी आपण भौगोलिक परिस्थिती ह्या चौक चिमाजप्पा ग्राउंड तर इथे वारा आहे. शेवटचा चेंडू अमित यांचा हरीश यांच्यासाठी. टायमिंग स्ट्रोक म्हणावं लागेल. चेंडू थोडासा फिरल्यानंतर मध्ये जातोय. अशा प्रकारे षटक पूर्ण होतोय. अमित यांनी आपल्या या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केलेल्या आहेत. त्या
14. डीजे एक मिनिट हा. धन्यवाद डीजे. धाव संख्या झाल्यात 42. 4 षटक पूर्ण. 42. 4वर 2. शेवटचं स्लॉगवरचं षटक कोण घेऊन येते? दिनेश. कोणाच्या हातामध्ये? चेंडू सुपर्द करत आहेत ते बघायचं आहे. जेवण आपले रेडी आहे. जेवणाला देखील सुरुवात झालेली आहे. जे कोण खेळाडू इथे तिथे बसले असतील तर प्लीज विनंती आहे, गरम जेवण आहे, जेवणाचा आस्वाद घेऊन या. आमच्यामध्ये संत अँथनी सी फूडचे मालक सुनील पाटील हे उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतोय. शेवटचं षटक गणेश. ऑलराऊंडर फलंदाज आहेत गणेश. राईट ओव्हर द विकेट. हा मात्र पुरेसा साऊंड स्ट्रोक घेतलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे. हरीश यांनी मात्र दुसरी धाव देखील चोरटी काढलेली आहे. 2 धावा काढलेल्या आहेत धावून. अशा प्रकारे संघ पोहोचतोय हा 44 या धाव संख्येवर. जे जे मान्यवर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत त्यांचा आम्ही आमच्या या संघामार्फत मनापासून आभार व्यक्त करतोय. परत एकदा हा चेंडू टोलून काढलेला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे. मात्र चांगलंसं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संघ पोचतोय 45. बाइंदरचा मास्टर संघ. परत एकदा विनंती आहे कर्णधार आमच्या समालोचन कक्षामध्ये या नाणेफिंगीचा कॉल करण्यासाठी. परत एकदा गणेश. हा मात्र चेंडू परत एकदा ऑफ स्टंपच्या दिशेने मारलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याची शक्यता. हरेश मात्र जिवंत आहेत, परंतु त्यांची साथ सोडून गेलेला फलंदाज तो मात्र अतुल. संघ पोहोचतो 46 या धावसंख्येवर. हरीश यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे कशी राहील हे दखल घेत आहेत. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. दुसरी धाव काढण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. कव्हरच्या वरून फटका मारलेला होता. हेमंत मात्रे प्लीज 2 मिनिटं या, परत जा, आपण लगेच सत्कार घ्यायचा आहे. नवीन आलेला फलंदाज विवेक. गणेश थांबण्यास सुरुवात. हरीश यांनी परत एकदा मिडविकेटच्या दिशेने चेंडू टोलून काढलेला आहे, परंतु चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. तो मात्र अमित होता आणि एक चांगला फलंदाज हरीश यांच्या रूपाने बाद झालेला आहे. स्कोर 46 धावा झालेल्या आहेत. आम्ही प्रत्येक चेंडू मागे अनाउन्समेंट आमचे होतच आहे, काय हरकत नाही. नवीन आलेला फलंदाज तो मात्र जितू बघायचा आहे. चेंडू कमी आहेत, मोठा फटका मारावा लागेल. परत एकदा चेंडू फटकावलेला आहे, तो बी डाऊनच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे. नकारात्मक उत्तर. 47 धावा झालेल्या आहेत. 47. मंडळाचे सदस्य वेलिंग्टन रॉड्रिक्स यांचा आम्ही आमच्या या उत्तम मास्टर संघातर्फे आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय की तिथे इथे उपस्थित आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेऊन सर्कलच्या मध्येच आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झालेला आहे.
48 धावा झालेल्या आहेत. हेमंत सर, आपण सत्कार घेत आहोत. वेलेंटन रॉड्रिक्स एक चांगलं व्यक्तिमत्व, आपल्या जीवनामध्ये त्याने चांगलं क्रिकेट भाईंदर संघासाठी खेळलेलं आहे. अनेक वेळा त्याने स्वतः एंट्र्या भाईंदर संघाच्या टाकलेल्या होत्या आणि आज मास्टर संघाचं प्रतिनिधित्व ते करत आहेत. कॅमेरा वेलेंटन रॉड्रिक्स, आम्ही आभार व्यक्त करतोय तुमचे. आमच्या स्पर्धेसाठी आपण आलेला आहात. सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ. आता आपण मला वाटतं लगेचच नाणाफेकीचा कॉल. नाणेफेकीचा कॉल आपण करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना होत आहे उत्तन बॉईज मास्टर संघ आणि भाईंदर बॉईज मास्टर संघ. दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल आपण करून घेत आहोत. आपल्यामध्ये सेंट अँथनी सी फूडचे मालक सुनील पाटील हे होते उपस्थित आहेत. त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. हां, त्यांच्या हस्ते आपण नाणाफेकीचा कॉल करणार आहोत. नाणाफेकीचा कॉल आपण नाणेफेकीचा कॉल आपण करत आहोत. भाईंदर संघाचे कर्णधार क्विंटन हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सुनील पाटील साहेबांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. नाणेफेकीचा कॉल मला वाटतं कोण जिंकलेला आहे? गॅविन फर्नांडिस, उत्तन बॉईज. काय स्वीकारणार आहोत आपण नाणेफेकीचा कॉल स्वीकारलेला जिंकल्यानंतर? आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण काल असं आमचं डिसिजन झालेलं की आपण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करूया. कालच्या निर्णयावर मी आता राहून मी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो आहे. तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग घेतल्यानंतर? 5 षटकं आहेत. 5 षटकामध्ये तब्बल किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावा आम्ही पटकावण्याचा प्रयत्न करू. तसं पाहिलं तर एक ग्राउंड चांगला आहे बॅटिंगसाठी. जास्तीत जास्त जेवढ्या धावा होतील तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल विचारत नाही, आपण स्वतः आयोजक आहात. चांगलं आयोजन केलेलं आहे. तर आपल्याला शतरक्षण आलेलं आहे. समोर बलाढ्य संघ आहे. क्रिकेटमध्ये बलाढ्य असा कोणी नसतो. किती धावा कमी देण्याचा प्रयत्न करणार आपण? तशी आमची बॉलिंग साईड पण चांगली आहे. आज सर्व बॉलर आमचे उपस्थित आहेत. तर बघू, आम्हाला म्हणजे जेवढे कमीत कमी रन देण्याचा आम्ही प्रयत्न करू. इथं नक्कीच आमच्याकडे गोलंदाज आहेत आणि पूर्वी पण आम्ही खेळलो आहे उत्तनबरोबर, तर आम्हाला माहिती आहे कोणाची स्ट्रॅटेजी काय असणार, कुठे बॉलिंग होणार आणि आमची त्या हिशोबाने आमची बॉलिंग साईड बॉलिंग करणार. तुम्ही सांगितलेलं आहे चांगलेसे गोलंदाज तुमच्यामध्ये उपस्थित आहेत. तर असे कुठले गोलंदाज आहेत की समोरच्या संघाला ते हानिकारक आहेत? प्रथम बघायला गेलं तर आमचा क्लाशो फर्नांडिस आहे, त्याच्यानंतर वेलिंग्टन आहे, फॅन्च्यू आहे आणि राजन आहे, गॉडफ्री आहे, रिचर्ड आहे, मी आहे. आहोत आम्ही बॅटिंग बॉलिंग साईड आहे आमची. पराग आहे, अवधूत आहे. सर्व बॉलिंग साईडच आहे जर बघायला गेली आमची. तर बघू, आम्ही आमचा प्रयत्न करू. म्हणजे कमीत कमी रनमध्ये या लोकांना थोडं म्हणजे स्कोअर यांचा आम्ही दाबण्याचा प्रयत्न करू. तरी आपण सकाळी नाश्ता केला का? हा नाश्ता केलेला आहे. आयोजन कसं होत असताना दिसत आहे आपल्याला? मला वाटतं प्रथमच आम्ही हे बघितलं आहे का राईट साईडला सुद्धा कॅमेरा लावत. मला वाटतं आऊटच्यासाठी आहेत ना, वाटतं तो रनआउटसाठी. हां, 2 कॅमेरे लावलेले आहेत. उत्तननी जे आयोजन केलं ते फार चांगलं केलेलं आहे. JSW वाल्यांनी स्पॉन्सरसुद्धा दिलेले आहे, मी बघतो आहे. आणि मला वाटतं फर्स्ट टुर्नामेंट, पहिली टुर्नामेंट अशी असेल जेणेकरून आपल्याला म्हणजे ते जे रनआउटची जी आपल्याला जे व्हिज्युअल्स पाहिजेत ते व्हिज्युअल्स માટે मला वाटतं हे होऊन जाईल, चांगलेपणी व्यवस्थित केलं जाईल. सगळ्यांना टी शर्ट घातलं, मग आम्हाला पण द्यायला पाहिजे होते ना. तुम्ही नक्कीच मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर तुम्हाला टी शर्ट भेटेल. हेमंत म्हात्रे यांच्या मार्फत आपल्याला भेटवस्तू देण्यात येईल. तर या सामन्यासाठी या आमच्या संघामार्फत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण सामन्याकडे वळत आहोत. थोडासा ब्रेक झालेला होता. चला
हेमंत म्हात्रे, आपल्याला एक सत्कार घ्यायचा आहे, प्लीज. तर परत एकदा ज्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल घेतलेला होता ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सुनील पाटील, संत अँथनी सी फूडचे मालक. या आपल्या चौक गावामध्ये जवळजवळ 100 बोटी असतील तर 80 बोटींना बर्फ पुरवण्याचं काम त्यांच्यामार्फत केलं जातं आहे. त्याचप्रमाणे ते सुद्धा सप्लायर देखील आहेत. आमच्या या स्पर्धेसाठी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे आणि त्यांचे आभार मानणं आमचं एक कर्तव्य आहे. तर त्यांचा सत्कार होत असताना दिसत आहे हेमंत म्हात्रे यांच्या मार्फत. सोबत गॅविन फर्नांडिस आहेत. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. स्टीफन पाटीलांना विनंती आहे, प्लीज 2 मिनटं तुम्ही देखील या, लगेच आपण सत्कार करत आहोत. परत वेळ नाही. ये लवकर ये, जाईल त्यांचं जाईल ना, ये लवकर ये. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत स्टीफन पाटील. त्यांचा आपण फोटो बॅनरवर देखील लावलेला होता. जवळच घर आहे, अनेक गोष्टीची कमतरता पडते तेव्हा ते आपल्याला त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवतात. तर स्टीफन पाटील यांचा सत्कार होता आहे. हेमंत म्हात्रे शॉल परिधान करत असताना दिसत आहेत. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. येस, ओके. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे उत्तन विरुद्ध भाईंदर. तर उत्तन मास्टर संघाचे खेळाडू मला वाटतं बाउंड्री लाईनच्या आजूबाजूला असतीलच, कारण आपली स्पर्धा आहे. तर आपण लगेचच 2 षटकं संपल्यानंतर 2 किंवा 3 षटकं संपल्यानंतर ओके लवकर यायचं आहे. कुठे उपस्थित असतील तर आपण सामन्याला सुरुवात करू. उत्तन संघाचे खेळाडू कुठे असतील ना त्यांना विनंती आहे समालोचन कक्षामध्ये लवकर या. आपला कर्णधार तुम्हाला बोलवत आहे. रेटा मुहूर्त विकेट मारा करतील गणेश यांच्याकडे जर बघितलं आणि भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर गणेश यांच्यासाठी हे ग्राउंड हे पिच अतिशय उपयुक्त आहे. आज त्यांनी फलंदाजी केली पाहिजे. बघायचं रेटा मुहूर्त विकेट मारा. हा मात्र पडल्यानंतर चेंडूमध्ये येतोय. कटची अपील, परंतु नकारात्मक उत्तर. उत्साह भरपूर होता. गणेश यांनी नकार दिलेला आहे की चेंडू माझ्या कुठेही लागलेला नाही. पंचाने देखील त्यांचा मान ठेवलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव जात असताना दिसत आहे. 49 टू विन. परत एकदा गोलंदाज असतील नयन. मात्र परत एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सर्कलमध्ये आहे आणि फलंदाज हे थोडेसे फंबल झालेले आहेत चोटी धाव घेण्याच्या नादामध्ये. आणि देवेंद्र एकही धाव न करता एकही धाव आणि एकही बॉल न खेळता वर आलेले आहेत. बॅड लक म्हणावं लागेल. नवीन त्यांची जागा फलवून काढण्यासाठी नवीन फलंदाज नवीन जात आहेत. नवीन हे देखील आक्रमक फलंदाज आहेत. गणेश सलामीला गेलेले फलंदाज. 2 चेंडूचा सामना केला, एकही धाव त्यांनी काढलेली नाही. परत एकदा चांगलीशी गोलंदाजी. हा मात्र चेंडू पडल्यानंतर परत एकदा मध्ये येतोय. चेंडू थोडासा कव्हरच्या बाजूने ढकललेला होता. एक धाव समाधान मानावं लागत आहे. डीप पॉईंटमध्ये त्यांच्यासाठी शतरक्षक लावलेला आहे, कारण समोरच्या संघाला माहिती आहे की गणेश तिथे जास्त धावा काढतो. सर्कलमध्ये त्यांनी चान्स घेतलेला आहे आणि आपला शतरक्षक डीपच्या बाजूने ठेवलेला आहे. परत एकदा शतरक्षणामध्ये बदल झालेला आहे. हरीश कुठेतरी मिडॉनच्या दिशेने बाहेर जात असताना दिसत आहेत.
अशा प्रकारे धावसंख्येचं खातं 1 या धावसंख्येने खोडलेलं आहे. मात्र नवीन बघायचा पहिला चेंडू हुक केलेला आहे, चेंडू कव्हरच्या वरून उडवलेला आहे आणि चेंडू जात आहे थर्ड मॅन च्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे दरम्यान परत एकदा धावसंख्या पोहोचत आहे ती एकंदरीत 5. परत एकदा त्याच प्रकारचा चेंडू, हा मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतलेला होता, चेंडू मध्ये आलेला होता, चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न होता सर्कलमधून. विकेट किपर नाराज झालेले आहेत की हा चेंडू जर योग्य वेळी फेकला असता तर गणेश बाद झाले असते. नवीन हे चांगली फलंदाजी करत असताना दिसत आहे, परंतु घाई सुटलेली आहे. शेवटचा चेंडू असेल. चांगलंसं षटक आतापर्यंत आतरलेला, परंतु एक चेंडू बाकी आहे आणि सामन्याची डावी आणि उजवी बाजू जोपर्यंत शेवटचा चेंडू परत नाही तोपर्यंत कुणीही सांगू शकत नाही. नयन परत एकदा उकळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. एक धाव पूर्ण करत आहे, दुसरी धाव बघूया आणि 2 देखील धावा हा ना बोलता बोलता काढलेले आहेत. अशा प्रकारे एक षटक पूर्ण, एक षटकामध्ये तब्बल धावा झालेल्या त्या 7-7. डीजे एक षटक पूर्ण, एक षटकामध्ये तब्बल धावा झालेल्या आहेत त्या 7. 49 धावांचं आव्हान दिलेलं आहे. सरासरी आत्ता थोडीशी वाढलेली आहे, परंतु रिक्षा संघटनाकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत आणि ह्या धावा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. परंतु चांगली अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर मी नक्कीच म्हणेन की जानकाई संघ हा विजयी होऊ शकतोय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये मयूर यांच्या हातामध्ये कर्णधाराने विश्वास सुपूर्द केलेला आहे. तब्बल जर बघितलं तर 15 ते 20 पावलांचा रनिंग मार्क मयूर यांचा आहे. बघायचं आहे त्या वेगाने गोलंदाजी करतात की नाही. धावण्यास सुरुवात केलेली आहे. कोटप्प्याचा चेंडू होता, चेंडू बॉडीवर आलेला होता. एक धाव पूर्ण केलेले आहेत आणि दुसरी धाव घेण्याची शक्यता परंतु नाकारलेली आहे. चेंडू थोडासा सर्कलच्या बाहेर गेलेला होता. पहिला चेंडू टाकलेला होता, एक धाव दिलेली आहे मयूर यांनी. परत एकदा नवीन सफल झालेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जात आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी बिग षटकार. डीजे नवीन यांच्याकडे जर बघितलं थोडेसे सफल झालेले होते आणि सरळ बॅट फिरकावून दिली. 7 धावांसाठी मॅनातून तलवार बाहेर काढलेली आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे एकंदरीत 14 या धावसंख्येवर. परत एकदा मयूर नवीन
पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न आहे. थोडंसं चेंडू बॅटला आदलून डिक्लर झोनकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने जात आहे. 2 धावांसाठी संघ पोचतोय 16 या धावसंख्येवर. 16. दोन चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूमध्ये तब्बल 8 डाव खर्च केलेले आहेत मयूर यांनी. अगोदर जो षटक टाकलं नयन यांनी आपल्या 6 चेंडूमध्ये फक्त 3 चेंडू सॉरी परत एकदा मयूर नवीन यांच्यासाठी पुन्हा एकदा शफल झालेले आहेत आणि हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चाक टाकलेला आहे. मिडॉनच्या दिशेने चेंडू भिरकावून काढलेला. एक धाव पूर्ण केलेला. दुसरी धावेसाठी गणेश हे सरसावलेले आहेत आणि बोलता बोलता 2 धावा देखील गणेश याने पूर्ण केलेले आहेत. 18 धावा झालेल्या आहेत. दोन चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत. 18 धावा झालेल्या आहेत. 49 धावांचं आव्हान दिलेलं आहे जानकाई संघाने. पुन्हा एकदा हा चांगलासा चेंडू म्हणावा लागेल. चेंडू थोडासा थर्ड बॅनच्या दिशेने टोलून काढले. एक धाव पूर्ण केलेले आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे पंबल झालेले आहेत. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झालेले आहेत. संघ पोचतोय हा 20-20. परत एकदा शेवटचा चेंडू मयूर यांचा. दुसरं षटक. पुन्हा एकदा हुक केलेला आहे चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद झालेला आहे. तो नवीन यांच्या रूपाने अशा प्रकारे 2 षटक जावा आणि 2 गडी बाद जानकाई मुर्दा संघ. दिसे हॅलो हॅलो पंचाने थोडीशी घाई करायची आहे कारण थोडंसं सामन्याला उशीर होत असताना दिसत आहे. आपण टायमर लावलेला आहे. बघा याची पेनल्टी आपल्याला नक्कीच लागेल. जानकाई संघाला देखील विनंती आहे जो वेल आहे तो वेल आपण वापरून घ्या. नवीन फलंदाज दिनेश एक आक्रमक फलंदाज रिक्षा संघटना मास्टर संघाचा. उत्तनबाईचे पाठीराखे आणि उत्तनबाईचे खेळाडू मैदानामधून येत असताना दिसत आहेत कारण याच्यानंतर त्यांचा सामना आहे. नवीन गोलंदाज आलेला आहे. रणजित तिसरं षटक घेऊन जातील गणेश याच्यासाठी. धावसंख्या झालेली ती 20. अजूनपर्यंत जर बघितलं तर 29 धावा 18 चेंडूमध्ये पाहिजे. दिनेश सॉरी बरोबर ना 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी आहे. चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच आपण जिंकू शकतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे ऑफ स्टंपच्या दिशेने. लहान मुलांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर जायचं आहे. परत एकदा धावण्यास सुरुवात केलेली आहे. हा मात्र चेंडू परत एकदा डीप पॉईंटच्या दिशेने टोलून काढलेला. एक धाव पूर्ण केलेला. दुसरी घेण्याची शक्यता आणि दिनेश हो न करता नकार दिलेला आहे आणि 2दा जीवनदान भेटलेलं आहे गणेश यांना. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगला रिदम आहे. एक धाव दिलेली आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे ते 21-21.
परत एकदा आता गेलेले तिथे फलंदाज दिनेश सामना करतील. पहिलाच हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेतून मिडॉलला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु सर्कलमध्ये चेंडू असताना 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दिनेश यांच्याकडे जर बघितलं ते ॲथलेटिक आहेत, चांगले धावपटू आहेत, चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत, अनेक प्रकारच्या खुबी त्यांच्यामध्ये आहेत. बॉडी बिल्डर असून आता क्रिकेटपटू झालेले आहेत. बघा किती आपल्यामध्ये त्याने स्वतः बदल केलेले आहे आणि बॉडी मेंटेन ठेवणं या वयामध्ये खायची गोष्ट नाही. दिनेश यांनी केलेलं आहे. मात्र 2 धावा ची भर पडून धावसंख्या झालेली आहे 23. सॅनियो फुलतो आमच्यामध्ये हजर होत असताना दिसत आहेत. परत एकदा हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतलेली, चेंडू जातो विकेट किपरच्या मागे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याची शक्यता आणि 2 देखील धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. सॅनियो फुलतो काल त्यांचा वाढदिवस आपण जोरामध्ये साजरा केला, ते आज आपल्यामध्ये हजर झालेले आहेत आणि शेवटपर्यंत आपल्या या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहतील यात काही शंका नाही. परत एकदा रायटामावर विकेट मारा करतील. दिनेशाने हुक केलेला आहे. चेंडू जात आहे डीप पॉइंटच्या वरून सरळ 6 धावांसाठी. उत्कृष्ट षटकार म्हणावं लागेल. चेंडू जुना असेल तर तोपर्यंत देऊन टाका, चेंडू जातील बघायला. जुना चेंडू द्या. मात्र जुनी चेंडू खूप कमी आहेत, नवीन चेंडू लागतील तेवढे आहेत. अशा प्रकारे धावसंख्या 31 धावा झालेल्या आहेत. आता मात्र दिनेश यांनी चांगली फलंदाजी करण्यास सुरुवात केलेली आहे. पुन्हा एक वार हा मात्र चेंडू पडल्यानंतर मध्ये आलेला होता बॉडीवर. चेंडू थोडासा बॅटला क्लिक झालेला आहे चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलेला होता. कव्हरमध्येच एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. मात्र दिनेश यांनी आपलं काम चोख बजावलेलं आहे असं मी म्हणेन. निलेश सर प्लीज विनंती आहे. 2 यस चेंडू काय पाहिजे, जुना बॉल. आपले आयोजक उत्तन बॉईज संघाचे पाठी राखे इथे उपस्थित आहेत. चेंडू पाहण्यासाठी ते जात आहेत. परत एकदा विनंती आहे, जेवण चालू आहे, जे खेळाडू जेवले नसतील त्यांनी जेवून घ्या. हा मात्र शेवटचा चेंडू रणजित यांचा. निलेश सर थोडीशी हेल्प करा. थांबण्यास सुरुवात. हुक केलेला क्लासिकल स्ट्रोक आहे आणि चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मिड ऑफच्या दिशेने चेंडू टोलवलेला होता. क्लासिकल फटका होता. हा चेंडू जायला पाहिजे होता. आउट आहे. बघितलेलं आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे सर्व आहेत, तुम्ही वाद करू नका. आउट आहे फलंदाज. नो डाऊट चांगला फटका होता. चेंडू सीमारेषे पलीकडे जायला पाहिजे होता पण गेलेला नाही. अशा प्रकारे 32 मध्ये 3 विकेट्स पडलेले आहेत. निलेश सर विषय संघटना 17 पाहिजे 12/17. 12/17 पाहिजे. दाटकाई संघाला ना नाही विषय संघटना दांडगाई जिंकायला दिले रेकॉर्ड.
हॅलो माईक चेक 1 2 3. तर जानकाई वर्सेस रिषा संघटना या मास्टर संघामध्ये हा सामना चालू झालेला आहे. जानकाई संघाने 49 धावाचं लक्ष हे रिक्षा संघटना संघाला दिलेलं होतं. तर मी विनंती करत आहे दोन्ही एम्पायर्सना की कृपा करून क्षेत्ररक्षण फैलावून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पुढचे सुद्धा 2-3 सामने या संपूर्ण दिवसामध्ये संपवायचे आहेत. आज शेवटचा फायनलचा दिवस आहे आणि तो फायनलचा सामना चांगल्या षटकांचा बाबा ही प्रत्येक आयोजकांची इच्छा असते. तर मी विनंती करत आहे जानकाई संघाला की त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण आपलं फैलावून घ्यायचं आहे. आता उर्वरित षटकामध्ये काही धावा लागत आहे. चांगलीशी फलंदाजी ह्या ठिकाणी होत असताना दिसत आहेत. मी सर्व उत्तम मास्टर संघाचे जेवढे पण खेळाडू आहेत, पाठीराखे आहेत, त्यांना विनंती करत आहेत की कृपा करून आपली जी बाउंड्री आहे त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजेच आपले जे चेंडू हरवत आहेत ते हरवला नाहीत, आपल्याला परत ते खेळण्यासाठी मिळतील. तर आता 12 चेंडूमध्ये 17 धावा लागत आहेत. ते रिक्षा संघ मास्टर संघाला. तर उर्वरित फक्त 12 चेंडूचा सामना या ठिकाणी बाकी आहेत. तर आमच्या सर्व पाठीराखांचे मी आमच्या उत्तम मास्टर संघाच्या वतीने मी त्यांचा हार्दिक या ठिकाणी आभार मानित आहे. विनंती करत आहेत मी एम्पायर्सना की कृपा करून सामन्याला त्वरित सुरुवात करून घ्यायची आहे. अवघ्या फक्त 12 चेंडूमध्ये 17 धावाची गरज आहे. तर मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. मी विनंती करीन एम्पायर्सना की त्यांनी मॅच बॉल घ्यायचा आहे आणि त्वरित सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे, कारण आजचा हा शेवटचा फायनलचा दिवस असणार आहे आणि फायनलचा सामना हा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळवता येईल ही प्रत्येक आयोजकाची इच्छा असते. प्रत्येक या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना तो बघता यावा म्हणून मी विनंती करत आहे की कुठल्या प्रकारचा वेळ न घालवता सामन्याला सुरुवात करायचा आहे. फक्त आता 12 चेंडूमध्ये 17 धावा लागत आहे. तर पाहूया कुठला संघ या ठिकाणी बाजी मारतो, आपल्याला संघाला विजयी करतो. जानकाई संघ किंवा रिक्षा संघटना. टायमर मला वाटते ऑन झालेला आहे. उत्तम संघाचे जेवढे पण उत्तर मास्टर संघाचे जेवढे पण खेळाडू असतील त्यांनी पॅव्हेलियन बॉक्समध्ये यायचं आहे. तर सुरुवात करायची आहेत. आता 12 चेंडूमध्ये फक्त जिंकण्यासाठी या 17 धावा लागत आहेत. तर पाहूया कुठला संघ या ठिकाणी विजय मिळतो. पुन्हा चांगलाचे चेंडू या ठिकाणी पळवलेले आहेत. या ठिकाणी LBW डीजे मास्टर. तर आता नवीन फलंदाज असेल अमित, जे बाद झालेले जे फलंदाज होते. आता पाहूया फक्त आता 11 चेंडूमध्ये 17 धावा लागत आहेत. गोलंदाजीच्या मार्गावर असताना चांगलासा पहिल्या चेंडूमध्ये लेग बिफोर विकेट बातचीत केलं ते रिक्षा संघटनेच्या खेळाडूला. आता पाहूया उर्वरित 11 चेंडूमध्ये फक्त 17 धावा लागत आहेत. कुठला संघ ह्या ठिकाणी जिंकतो. काल जे सामने ह्या ठिकाणी खेळवले गेले होते, पहिले 2 सामने जे अतिशय बघण्यासारखे सामने या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकाला ते आवडले असतील, कारण शेवटच्या 1 चेंडूमध्ये ज्यावेळेला 3 धावा लागत होत्या दोन्ही सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूमध्ये षटकार ठोकलेला होता, गेलेला होता. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय देखणा असा सामना त्या ठिकाणी झालेला होता. अशाच प्रकारचे सामने बघण्याची इच्छा ही प्रत्येक प्रेक्षकाचे असते. पाहूया काय होतंय. 11 चेंडूमध्ये 17 धावा. कृपा करून विनंती आहे की भरपूर वेळ जात आहे, तर कृपा करून दोन्ही पंचांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा वेळ घालवता कामा नाही. पुढचा चेंडू स्ट्रायकवरचे नवीन फलंदाज चांगल्यासा टोनून दिलेला आहे. हाफच्या दिशेने चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण कार्यक्रम आज निसटलेला आणि ह्या ठिकाणी
वाटे यस टच झालेला आहे. तर हा चौकार घोषित केलेला आहे एम्पायर मार्फत. या 4 धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत 36. आता जिंकण्यासाठी फक्त धावा लागत आहेत. 10 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. चांगलंच आयोजन, चांगलंच नियोजन या ठिकाणी उत्तम मास्टर संघाद्वारे या दोन्ही दिवसामध्ये ह्या ठिकाणी झालेला आहे. यात काही शंका नाही. चांगलेचे सामने या दोन्ही दिवसामध्ये पाहाव्यास प्रत्येक ह्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांना पाहायला मिळालेला आहेत. यात काही शंका नाहीत. आता पाहूया उर्वरित 10 चेंडूमध्ये धावा लागत आहेत त्या 13 स्टॅकवर असतील फलंदाज आणि गोलंदाजच्या मार्गावर असतील गोलंदाज. राईट आर्म गोलंदाजी करते. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहेत. फक्त एक धाबेवरच पुन्हा या ठिकाणी निसटलेला आहे. विकेटच्या मार्केत विस्तृत प्रकारची या ठिकाणी थ्रो झालेला होता आणि बॉल काही त्यांना गॅदर करता आलेला नाही. या उर्वरित 2 धावामध्ये आता संघाच्या धावा झालेल्या आहेत एकूण 38 आणि जिंकण्यासाठी लागत आहेत 9 चेंडूमध्ये 11 धावा. 11 धावा. तर पाहूया कुठला संघ, रिक्षा संघटना मास्टर संघ की जानकाई मास्टर संघ. चांगल्याचा गोलंदाजी होताना दिसत होती परंतु तितकंच चांगलीशी छत्र ज्या ठिकाणी मारलेला आहे. पाहूया चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षणामार्फत झेल निसटलेला आहे. हा नो जाहीर केलेला आहे एम्पायर मार्फत. एक अवांतर धाव रिक्षा संघटना मास्टर या संघाला मिळालेला आहे. या 2 धाव संख्येने धावा झालेल्या आहेत. सॉरी अच्छा ओके ओके. तर या संपूर्ण 2 दिवसामध्ये चांगलेसे ह्या ठिकाणी एम्पायर्स जे आहेत ते अनुभवी एम्पायर आहेत आणि त्यांच्यामार्फत चांगलेसे ह्या ठिकाणी एम्पायरगिरी होताना दिसत आलेले आहेत. तर कृपा करून कुठलाही क्षेत्ररक्षकाने कुठल्याही खेळाडूने एम्पायरच्या बरोबर वादविवाद न करता कृपा करून सामन्याला त्वरित चालू करायचं आहे. आपलेच एम्पायर आहेत. या संघटनेच्या मार्फत हे एम्पायर घोषित केलेला आहे तर कृपा करून कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता उर्वरित सामन्याला तुम्ही सुरुवात करायच्या आहेत. कारण भरपूर उशीर गेलेला आहेत. आमचे आयोजक सांगत आहेत की या सामन्याला कमीत कमी 45 मिनिटं ऑलरेडी झालेले आहेत. म्हणजे 5 षटकाच्या सामन्यामध्ये 1 तास या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. तर कृपा करून विनंती आहेत पंचाबरोबर कुठलाही वाद न करता त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहेत. आमचे आयोजक त्या ठिकाणी जात आहेत. मी विनंती करत आहेत. भरपूर उशीर होत आहेत. शेवटचा दिवस आहे. फायनलचा दिवस आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन ह्या ठिकाणी झालेलं आहे. तर कृपा करून आपले चांगले असे एम्पायर ह्या ठिकाणी आहेत. चांगलेच एम्पायरी त्यांच्यामार्फत होत आहेत. तर कृपा करून विनंती आहेत की कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता सामन्याला त्वरित चालू करायचं आहेत. येस आता जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. फ्री हिट असणार आहेत. पुढचे जे गोलंदाज असतील तर गोलंदाजीवर फ्री हिट असणार आहेत. दोन्ही फलंदाजांनी यांची नोंद घ्यायची आहेत. फ्री हिट असणार आहेत आणि 3 अतिरिक्त धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. या धावसंख्येने फक्त आता जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये म्हणजे या षटकामध्ये फक्त 3च चेंडू फेकून घ्यायचे आहेत. 3 चेंडूचा शतक. मी विनंती करत आहेत कृपा करून की त्वरित चालू करा कारण भरपूर उशीर होत आहेत. भरपूर वेळ जात आहे. आता 9 चेंडूमध्ये धावा लागत आहेत. येस कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही बदलू नका, चेंज करू नका कारण नो बॉल डिक्लेअर जाहीर केलेला आहेत. फ्री हिट असणार आहेत. 9 चेंडूमध्ये धावा लागत आहेत 9. पाहूया जानकाई मास्टर संघ की रिक्षा संघटना मास्टर संघ. पुढचा चेंडू रायथम गोलंदाजीकडे या ठिकाणी चांगलासा चेंडू निर्धाव गेलेला आहे. चांगलीशी गोलंदाजी होताना दिसत आहेत.
ह्या ठिकाणी गोलंदाजाच्या मार्फत आता जिंकण्यासाठी लागत आहेत 8 चेंडूमध्ये 9 धावा. प्रेक्षक वर्ग सुद्धा उभे झालेले आहेत आपल्या 2 पायावर. हा सामना बघण्यासाठी कोण जिंकतो. मास्टर संघ पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी बायच्या स्वरूपात, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. या एक धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत 41. आता जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. पाहूया कुठला संघ हा सामना जिंकतो आणि कुठला संघ हा सामना हारतो. पुढचा चेंडू चांगलीशी गोलंदाजी या ठिकाणी होताना दिसत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा पवित्र, परंतु हा सुद्धा चेंडू निर्धाव गेलेला आहे. सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेला आहे. मी विनंती करत आहेत पंढरीनाथ कडू सर यांना विनंती करत आहेत की त्यांनी पवेलियन बॉक्समध्ये यायचं आहे. तर आता शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी धावा लागत आहेत 7 चेंडू मध्ये 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. कृपा करून विनंती करत आहेत की कृपा करून कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता तुम्ही उशीर होत आहे. 7 चेंडू 8 धावा. चांगलंच गोलंदाजी या ठिकाणी जानकाई संघा मास्टर संघामार्फत होताना दिसत आहेत, परंतु चांगलंच फलंदाजी सुद्धा रिक्षा संघटना मास्टर संघामार्फत होताना दिसत आहेत. पाहूया कोण संघ हा सामना जिंकतो. जानकाई मास्टर संघ की रिक्षा संघटना मास्टर संघ. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. धगधग. गोलंदाज चांगला असा या ठिकाणी मारून दिलेला आहे. लॉंगांच्या दिशेने चेंडू या ठिकाणी गेलेला हाच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण गॅदर करीपर्यंत दोन्ही फलंदाजांनी चांगल्या पद्धतीने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत एकूण 43 धावा. आता जिंकण्यासाठी धावा लागत आहेत 6. मला वाटतं 5 केला तरी या ठिकाणी सामना हा रिक्षा संघटना मास्टर संघ जिंकू शकतो, कारण जानकाई संघाचे जास्तच विकेट गेलेले आहेत. पुढचा चेंडू त्या ठिकाणी फलंदाज त्या ठिकाणी मारले आहे, परंतु हा चेंडू आणि हा अवांतर घोषित केलेला आहे. या अवांतर धावसंख्येने संघाची आणखी एक धाव जास्त ऍड झालेले आहे आणि आता जिंकण्यासाठी इक्वेशन झालेला आहे 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. कुठला संघ या ठिकाणी सामना जिंकतो. प्रेक्षक वर्ग सुद्धा आतुरलेला आहेत हा सामना बघण्यासाठी. पाहूया. तर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर आणि फलंदाज आपल्या फलंदाजीच्या मार्गावर. दोघांमध्ये चुरस निर्माण झालेल्या 5 चेंडू 5 धावा. या ठिकाणी चेंडू मारलेला पुन्हा या ठिकाणी बाद चांगला या ठिकाणी कॅच पकडलेला आहे जानकाई बाद आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. पुन्हा या ठिकाणी सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेला आहे. कुठला संघ. एक वेळेला रिक्षा मास्टर संघ आणि दुसऱ्या वेळेला जानकाई संघ. दोनाचं पार या ठिकाणी इक्वेशन बरोबर झालेलं होतं, परंतु चांगलीशी गोलंदाजी आणि चांगलंच क्षेत्ररक्षण या ठिकाणी जानकाई संघामार्फत झालेलं आहे. आता इक्वेशन झालेलं आहे 4 चेंडू मध्ये 5 धावा. तर 4 मध्ये 4 सुद्धा चालू शकतील रिक्षा मास्टर संघाला, कारण जानकाई संघाचे जास्त विकेट गेलेले आहेत. म्हणजे इक्वेशन इक्वल झालेलं आहे. 4 चेंडू मध्ये 4 सुद्धा चालू शकतील. 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा लागत आहेत त्या 5, कारण जानकाई संघाची एकूण विकेट 6 विकेट गेलेले आहेत आणि रिक्षा संघटना मास्टर संघाचे एकूण 5 विकेट गेलेले आहे आणि 1 विकेट पडल्यानंतर मग 4 चेंडू मध्ये 5 धावा. ओके. पुन्हा या ठिकाणी चेंडू या ठिकाणी चांगलासा चेंडू या ठिकाणी होता, परंतु विकेट किपरला तो गॅदर करता आला नाही आणि 2 धावा
बायच्या स्वरूपात 2 धावा. आणखी 2 धावाची भर या ठिकाणी पडलेल्या आहेत. रिक्षा संघटना मास्टर यांच्यामध्ये आता जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये धावा लागत आहेत. 3. रिक्षा संघटना मास्टर संघाचे फक्त 5 खेळाडू बाद झालेले आहेत आणि जानकारी संघाचे 6 खेळाडू बाद झालेले आहेत. म्हणजे 2 धावा झाल्या तरी रिक्षा संघटना मास्टर संघ हा सामना जिंकू शकतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी. हा चेंडू नक्कीच निर्धाव असेल. पुन्हा एकदा सामन्यामध्ये चिरस. एक वेळेला पारड जानकारी संघाबरोबर दुखत आहेत आणि दुसऱ्या वेळेला पारड हे रिक्षा संघटना मास्टर ह्यांच्याकडे दुखत आहेत. पाहूया सामन्यामध्ये चिरस. धक 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 धक. कुठला संघ या ठिकाणी जिंकतो. आता जिंकण्यासाठी धावा लागत आहेत 2 चेंडूमध्ये 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. चांगला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण आणि या एका धावेने संघाच्या धावा झालेल्या आहेत 47. आता जिंकण्यासाठी धावा लागत आहेत 2. 1 झाली तरी चालेल. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी धावा लागत आहेत 2. जानकारी संघाचे खेळाडू बाद झालेले आहेत 6. रिक्षा संघटना मास्टर संघाचे खेळाडू बाद झालेले आहेत 5. जर 1 धाव पूर्ण झाली तर रिक्षा संघटना मास्टर संघ हा सामना विजयी होईल. जर 1 धावा झाली नाहीत विकेट गेलं तर नंतर जानकारी संघ पाहूया कोण सामना हा जिंकतो. कुठला संघ हा सामना जिंकतो. 1 चेंडू मध्ये 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 1 धावा पूर्ण झाली तर रिक्षा संघटना सामना जिंकू शकेल. तर पाहूया कुठला संघ. जानकारी संघ की रिक्षा संघटना संघ. तर कृपा करून वेळ घालू नका. जे एम्पायर जे सांगतील तर कृपा करून क्षेत्ररक्षण विनंती आहेत की कृपा करून एम्पायरचे जे सांगतील त्याच्याला तर कृपा करून जे एम्पायर जे काय सांगतील त्याचं पालन करा. पाहूया शेवटचा चेंडू. जानकारी की रिक्षा संघटना 1 चेंडू 2 धावा. या ठिकाणी चेंडू टाकलेला निसटलेले आहे 2 धावा. अरे बापरे कॅच पकडला असता तर चांगलीशी चिरस म्हणावा लागेल. दोन्ही संघामध्ये झालेले आहे. चांगला सामना हा रंगलेला होता. धन्यवाद.